बातमी आहे ठाण्यातील घोडबंदर रोडचे रुंदीकरण करण्यात येणार आहे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर रोडचे रुंदीकरण 14 लेन कॉरिडॉरमध्ये केलं जाणार आहे। हा प्रकल्प MMRDAच्या 5200 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराचा एक भाग आहे, ज्यामध्ये 23 अंतर्गत रस्ते विकसित करणे आणि आनंदनगर साकेत रस्ता बांधणे समाविष्ट आहे। ठाण्यातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी MMRDA कडून मोठ्या प्रमाणात याची सुधारणा करण्यात आल्याने कमी होणार आहे। 500 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता 7+7 लेनच्या कॉन्क्रीट कॉरिडॉरमध्ये रुंद केला जाणार आहे। ठाणे हा MMR मधील सर्वात गतिमान आणि वेगाने वाढणाऱ्या भागांपैकी एक आहे आणि येथील वाहतूक कोंडी रस्ते आणि रेल्वे दोन्ही उपायांनी सोडवावी लागेल, असं MMRDAचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी म्हटलंय। रुंदीकरण केलेल्या कॉरिडॉरचा उद्देश अडथळे कायमचे दूर करणे आणि लाखो दैनंदिन प्रवाशांच्या प्रवासात वाढ करणे आहे। सध्या घोडबंदर रोडवर गर्दीच्या वेळी मुंबई आणि त्याच्या जवळच्या उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा विलंब होतो। हा प्रकल्प ठाण्यातील चालू आणि येणाऱ्या मेट्रो मार्गांना देखील पूरक ठरेल। मेट्रो मार्ग 4A आणि 5 उच्च क्षमतेचे सार्वजनिक वाहतूक प्रदान करतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे घोडबंदर रोडवरील भार कमी होईल। या उपाययोजनांमुळे स्थानिक वाहतूक सुरळीत होईल, शहरांमधील वाहतूक जलद होईल आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय मिळेल।